महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित पवार अर्थात दादा नावाच्या झंझावाताचा अखेर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. खरं तर एवढी ही घटना महाराष्ट्राला दुःखात टाकेल असं कधीच कोणाला वाटलंही नव्हतं. कारण अजित पवार नावाचं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव फक्त नाव नव्हतं, ती एक अत्यंत क्रियाशील असं नेतृत्व होतं. आणि म्हणूनच कदाचित परवा जेव्हा विमान अपघातामध्ये दादांचा मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्राला हा धक्का सहन करता आला नाही. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अर्थात जी अपेक्षा कधीच केली नव्हती असं वातावरण महाराष्ट्रामध्ये दुःखाचं एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं. याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. अर्थातच 2 दिवसापूर्वी एका विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत 2 वैमानिक अर्थात आणि एक त्यांचा खाजगी सुरक्षा अधिकारी आणि एक फ्लाईट अटेंडंट अर्थात पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. या सगळ्या घटनेनंतर खरं तर अनपेक्षित घडलेली घटना महाराष्ट्राला सहजासहजी सावरता आली नाही. कारण किंवा महाराष्ट्र ते ऐकू बी शकला नाही. अजितदादांचा मृत्यू हा शब्द कदाचित अनेकांना विश्वासाच्या खूप बाहेर वाटला. परंतु नियती क्षणात अशा घटना घडू शकते हाही एक प्रत्यय महाराष्ट्र आणि देशानं घेतला. अजितदादा पवार खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक असोत किंवा त्यांचे समर्थक असोत, दोघांनाही अजित पवार नावाच्या या नावाची एक वेगळीच ओळख होती. ती वेगळी ओळख खरं तर राजकारणी खूप आहेत. स्वतः त्यांच्या पवार कुटुंबामध्ये माननीय शरद पवार आहेत. परंतु त्यांच्या नावाचा आणि अजित पवार या नावाचा जो वेगळा एक दरार आहे त्यामध्ये खूप फरक आहे. कारण माननीय शरद पवार यांच्या राजकारणाची एक पद्धत आहे आणि माननीय अजित पवार यांच्या राजकारणाची एक पद्धत होती म्हणावं लागेल. अर्थात दोघेही नेते पुरोगामीच होते आणि आहेत. परंतु दादांच्या बाबतीत जेव्हा दादांनी राष्ट्रवादी 2 गटामध्ये विभागली किंवा सोडून दुसरा आपला एक पक्ष स्थापन केला तेव्हा अनेकांना वाटलं होतं की दादांचं पुरोगामित्व हे कुठंतरी फारसं तग धरणारं नाही आहे. परंतु दादांनी भाजपसारख्या पक्षासोबत जाऊनसुद्धा आपलं पुरोगामित्व कायम ठेवलं होतं आणि याची उदाहरणंही आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर दादांच्या मागं आता सध्या सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर खूप मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी आपल्या वेगवेगळ्या क्षणांना घालवलेलं आहे ते सगळे आता व्यक्त होत आहेत. कारण ही एक वेळ आहे. अजितदादा पवार हे लोकांना जेवढं वाटलं होतं त्याच्या खूप बाहेर होते. कारण असं म्हटलं जातं की व्यक्ती मेल्याशिवाय त्याची खरी किंमत कळत नाही. अजितदादा पवार यांच्याही बाबतीत तेच सत्य लागू पडलं. अनेकांना आता अजितदादा किती महान नेते होते हे कळू लागलेलं आहे. त्याचं कारण बी तसंच आहे. अजितदादा पवार यांनी खरं तर माननीय शरद पवार यांच्या तालमीत किंवा परिवारात त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. परंतु त्यानंतर ते एक दिवस शरद पवार साहेबाला सोडतील असं म्हणण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. का? कारण असं सोडायलासुद्धा मोठं धाडस लागतं. पण अनेकांना हे माहीत नव्हतं. अगदी आमच्यासारख्यासुद्धा काहींना माहीत नव्हतं. सहज लोक म्हणायचे असं कधीच होऊ शकणार नाही. त्याचं कारण होतं. असं कधीच होऊ शकणार नाही असं म्हणण्यामागे कारण होतं. केवळ परिवार म्हणून नव्हतं. त्याच्यामागं कारण होतं की त्यासाठी मोठी ताकद लागते, धैर्य लागतं आणि ते कदाचित अजितदादाकडं नसेल. आणि त्यानंतर ते काय करू शकतील, ते तग धरतील का, असे प्रश्न महाराष्ट्रात अनेकांच्या मनात होते. म्हणून असं म्हटलं जात होतं की अजित पवार शरद पवारांना कधी सोडू जाऊ शकत नाहीत. ते स्वतःच्या हिमतीनं स्वतःचं स्थान बनवू शकणार नाहीत अशी अनेकांना धारणा होती. अनेकांचं तसं मत होतं.
परंतु अजितदादांनी हा धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्राला दाखवून दिलं की ते एक व्यक्तिगतसुद्धा एक मोठं नेतृत्व आहेत आणि त्यांच्यावर क्षमता आहे की ते सुद्धा राजकारणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू शकतात. आणि झालंही तसंच. राष्ट्रवादीतून बाहेर पडून आणि विशेष म्हणजे त्यांना चिन्हही मूळ चिन्ह मिळालं. टीकाटिप्पणी झाली असेल त्यावेळची गोष्ट आहे. परंतु दादांनी सिद्ध केलं की मी सुद्धा पक्षाच्या बाहेर जाऊन माझं स्वतःचं स्थान बनवू शकतो. अर्थात ही काही शरद पवार साहेबांशी ही काही स्पर्धा नव्हती, परंतु त्यांनी स्वतःचं क्षमता सिद्ध करण्याची त्यांची ती एक कार्यवाही होती असं आपण म्हणूया. अजितदादा खरोखर पुरोगामी होते का, तर या प्रश्नाचं उत्तर आमच्यासारख्यांना नक्की हो म्हणून द्यावं लागतं. अनेक म्हणत होते की त्यांचं पुरोगामित्व बेगडी होतं म्हणून ते अगदी भाजपसारख्या मनुवादी पक्षासोबत गेले, त्याच्यामुळं ते फार काही त्यांचं पुरोगामित्व खरं आहे असं नाही, असं अनेकांना वाटायचं. परंतु अजितदादांनी आपण बघितलं असेल अनेक वेळा अनेक कार्यक्रमात भाजपला हे सांगून दिलं की मी जरी तुमच्यासोबत आलेलो असलो तर मी मूळ विचारधारेशी अजिबात तडजोड करणार नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि विशेषतः RSSच्या कार्यालयाला जेव्हा जेव्हा एक पक्ष नेतृत्व म्हणून म्हणा किंवा पक्षालाच जेव्हा बोलवलं गेलं तेव्हा अजितदादांनी अजिबात तिथं हजेरी लावली नाही. हा एक त्याच्या मागचा महत्त्वाचा भाग होता आणि हे सिद्ध करणारा होता की त्यांनी आपलं मूळ पुरोगामित्वाशी कधी तडजोड केली नाही. इतकंच नाही तर अनेक पक्षाच्या अशा खास करून जिथं त्यांना वाटेल की माझं पुरोगामित्व इथं कुठंतरी टेस्ट केलं चाललं आहे तिथं त्यांनी ते कायम ठेवण्याचा नक्की प्रयत्न केला. त्याही पुढं जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तेव्हा भारतीय जनता पार्टीनं त्यांना सरळ सांगितलं होतं की नवाब मलिक यांना जर तुम्ही नेतृत्व देणार असेल तर अगदी तुमच्याबरोबर युती केली जाणार नाही. अजितदादा पवार यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी नवाब मलिक यांचं नेतृत्व कायम ठेवलं, मात्र युती तोडली. हे करूनसुद्धा त्यांनी दाखवून दिलं होतं की त्यांचं पुरोगामित्व बेगडी नव्हतं. तसं अनेक गोष्टीतून त्यांचं पुरोगामित्व दिसत होतं, परंतु ते फार बोललं जात नव्हतं किंवा त्याच्याबद्दल व्यक्त ते स्वतःही होत नव्हते. कारण सत्तेसाठी त्यांना हे माहिती होतं की विकास करायचा असेल तर सत्तेत जावं लागेल. त्यासाठी त्यांनी कदाचित हा धाडसी निर्णय घेताना अनेक गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या, पण त्या बाजूला ठेवलेल्या गोष्टींना त्यांनी कधी कायमचं बाजूला केलं नाही. जसं की शरद पवार साहेबापासून आलेले असले तरी शरद पवार साहेबांना त्यांनी कायमचं हृदयातून कधीच दूर केलं नाही. थोडंफार बोलावं लागलं असेल त्यांना, त्या काळात त्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया द्याव्या लागल्या असतील, परंतु त्यांनी कायम त्यांना कधीच आपल्या मनातून काढलं नाही. उलट सांगत राहिले की शरद पवार साहेब हेच माझे सर्वस्व आहेत. दुसरी गोष्ट आपण त्यांच्या बाबतीत बघितली तर बऱ्याचशा आता ठीक आहे या ठिकाणी एक प्रातिनिधिक एक हिंदू धर्माच्या काही पद्धती म्हणून त्यांच्या अंत्यविधीमध्ये काही गोष्टी केलेल्या असतील, परंतु बऱ्याच अशा नेत्यांचे अंत्यविधी आम्ही पाहतो तर तासनतास यज्ञ वगैरे काय मंत्रोच्चार हे चालतात. इथं काही तेवढं पाहायला मिळालं नाही. त्यांचा देह जसाही चितेवर ठेवला काही क्षणातच त्यांना अग्नी देण्यात आली. फक्त औपचारिकता काही कुटुंबाचे असतात किंवा कुटुंबापेक्षा दुसऱ्याचेच असतात, जे तिथं उपस्थित असतात तेच लोक काहीतरी करायला लावतात. कदाचित त्याच्यामुळं काही तिथं क्रियाकर्म केले असतील, धार्मिक विधी केले असतील, परंतु बाकी तिथं काही पाहायला मिळालं नाही. आणि हा नेता त्यानं कदाचित मागच्या लोकांनाही त्यांच्या त्या वक्तशीरपणाची काळजी होती. अजित पवार दादा वेळेचे किती हे होते, महाराष्ट्रानं चर्चा केली, आता त्याबद्दल मी सांगत नाही. अनेक प्रसंगात त्यांनी दाखवून दिलं की ते वेळेबद्दल किती अचूक होते, किती पंक्च्युअल होते. आणि सगळ्यात आम्हाला पाहायला मिळाली गोष्ट इतक्या धावपळीत काटेवाडीहून त्यांचा मृतदेह येणार होता, आणला जाणार होता. त्यांची अंत्यविधी यात्रा काढण्यात आली होती, अंतिम यात्रा काढली, परंतु याच्यात खरं तर 5-10 मिनिट वेळ व्हायला हरकत नव्हती. तिथून निघायला म्हणा, लोकांचं एवढं प्रेम होतं, लोक एवढे वेडी झाली ती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी. एवढं सगळं असताना एवढा रस्ता पूर्ण करून यायचं होतं. मला तर वाटत होतं किमान अर्धा-एक तास त्यांच्या तिथं येण्याला उशीर होऊ शकतो, परंतु अचंबित करणारी गोष्ट महाराष्ट्राला आणि त्यांच्या वक्तशीरपणाला कायम ठेवण्यामध्ये त्यांच्या अनुयायांनी किंवा त्यांच्या मागं परिवारानं आणि जे त्या अंत्यविधी प्रक्रियेमध्ये सहभागी होते त्यांनी अतिशय ती पाळली. आणि आम्ही बघितलं जेव्हा
त्यांच्या शव जेव्हा त्या ज्या ठिकाणी चिता होती तिथं खाली उतरवण्यात आलं तेव्हा बरोबर घड्याळात 11 वाजले होते. कारण 1 दिवसापूर्वी 11ची वेळ जाहीर केलेली असताना इथंही 11 वाजता, कारण घड्याळ टी व्हीचे घड्याळ त्यावेळेस चालू होते, त्या टी व्हीच्या घड्याळामध्ये जसाही त्यांचा देह खाली ठेवला तेव्हा 11 वाजून 1 मिनिट झालेला होता. ही गोष्ट खरं तर महाराष्ट्रानं घ्यायला पाहिजे. ही गोष्ट महाराष्ट्रातील युवकांनी घ्यायला पाहिजे की वक्तशीरपणा असावा तर इतका, म्हणजे मरणानंतरसुद्धा त्यांच्या अगदी देहानं हा वक्तशीरपणा पाळला होता. अंत्यविधीलासुद्धा ते वेळेवरच हजर झाले होते असंच म्हणावं लागेल. मी काही त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या सहकाऱ्यांच्या ऐकल्या, झिरवाळ साहेबांच्या ऐकल्या. नरहरी झिरवाळ त्यांचे सहकारी आहेत, त्यांनी सांगितलं की अजितदादा सांगायचे बिसलरीतलं पाणी पिताना अगदी ग्लासमधून प्या घेऊन, कोणाला वाटून उष्ट केलं, कारण जेवढं लागतं तेवढंच करा, वाटोळं होऊ देऊ नका. जेवणसुद्धा आपल्या ताटात जेवढं लागतं तेवढंच घ्या, वाटोळं होऊ देऊ नका. मला वाटतं किमान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे लग्न मुलामुलींचे असतील किंवा इतर कार्यक्रम त्यांच्या नातेवाईकाचे होत असतील, त्या ठिकाणी एवढा जरी संदेश ते देत राहिले की ताटात तेवढंच जेवण घ्या, जेवढं तुम्हाला लागतं आहे मागून घ्या, परंतु वाटोळ अजिबात करू नका. हा संदेश जर या महाराष्ट्रानं स्वीकारला, राष्ट्रवादी पक्षांच्या प्रचारातून स्वीकारला, तर मला वाटतं अजितदादा काही दशकं नव्हे काही शतकं या समाजामध्ये आठवणीनं जिवंत राहतील. हे केलं पाहिजे. फक्त म्हणून उपयोग नाही, त्यांच्याबद्दलचं कौतुक करून उपयोग नाही. त्यांचे प्रिन्सिपल जे होते, तत्त्व होते, ते कायम आणायचे असतील तर कार्यकर्त्यांना ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा काही गोष्टी राबवाव्या लागतील, अशी काही समाज जागृती करावी लागेल, जेणेकरून अजितदादांचे विचार, अजितदादांची शिस्त, अजितदादांचा हा एक मोठा विचार समाजामध्ये कायम जिवंत राहू शकेल. अजितदादा खूप मोठे होते. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला आठवतं आहे साधारणतः 15 वर्षापूर्वी एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचा एक फोन आला होता. त्या फोनची चर्चा केजमध्ये बी झाली होती. कदाचित अजितदादांनी त्यांची जी यंत्रणा असते शासकीय त्याच्यातून, त्यावेळेस ते उपमुख्यमंत्रीच होते, आणि कदाचित त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कोण काम करतात अशा प्रकारचा इथून एक काही माझंच नाही अनेकांची नावं घेतलेली असतील, आणि त्यांना फोन करून त्यांनी आमचा उमेदवार इथं कोण असावा याबद्दल विचारणा केली होती. तो फोन मला आठवतं आहे. अजितदादा मला कधीच आयुष्यात, कदाचित त्यांचा माझा परिचय बी झाला नाही, फक्त मध्यंतरी बीडला पालकमंत्री असताना केजचा डेपो होण्यासाठी आणि केजला बस डेपो आणि बायपास होण्यासाठी अजितदादांना भेटायला एका बैठकीत गेलो होतो. अजितदादांना स्पष्ट सांगितलं, हे तुमच्या आमदाराला सांगा, तुम्ही डायरेक्ट आलात ठीक आहे, काय हरकत नाही, पण आमदारा थ्रू या तुम्ही. म्हणजे याचा अर्थ तर असा होता की ते थ्रू प्रॉपर चॅनल कामं कशी व्हावत याच्याबद्दल ते खूप म्हणजे गंभीर होते. आणि मी सांगितलं तुम्हाला, जो फोन मला आला होता त्यावेळेस अजितदादांचा बाकी माझ्या आयुष्यात कुठं परिचय नव्हता. एवढाच त्यांच्या पीएनं सांगितलं, तुम्ही हनुमंत भोसले बोलतात का? मी म्हटलं हो. तर आपल्याला अजितदादा पवार बोलत आहेत, एवढंच म्हणून फोन दादानी. आणि दादानी मला काही प्रश्न केले, तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात, तर तुमच्या इथं कोणाला उमेदवारी आपण दिल्यानंतर आपल्याला थोडं चांगलं राहील, लोकांचं मत त्याच्या मागं राहील, असे 2-3 प्रश्न मी त्यावेळेस जी काही मला वाटत होतं या ठिकाणी ते मी व्यक्त झालो होतो. मला एवढंच सांगायचं याच्यातून की इतका असा नेता, कदाचित या गोष्टी सगळ्यांना माहीत नसतील की त्यांची कार्य करण्याची पद्धत कशी होती. उमेदवाराबद्दलसुद्धा विधानसभेचा उमेदवार केज विधानसभेचा कोण असावा यासाठी त्यांनी केलेला तो फोन माझ्याजवळ जे काही परिचित होते त्या सगळ्यांना तो त्यावेळेस माहिती होता. अशा प्रकारे हे अजितदादा हे खूपच दूरदृष्टीचा नेता होता. असे नेते व्हायला खरं तर महाराष्ट्राला खूप काळ लागतो नव्हे, कुठंही महाराष्ट्र असो देश असो, इतका प्रबळ, सामर्थ्यशाली, वैचारिक आणि कृतिशील नेता व्हायला खूप वेळ लागतो. आणि तो जर असा अचानक गेला तर समाज मनाला मोठं दुःख होणं साहजिक आहे. तेच दुःख आज महाराष्ट्रात आम्ही पाहत आहोत. खरं तर अजितदादा खूप असे नेते जर झाले तर महाराष्ट्राचं राजकारण कदाचित चांगलं होऊ शकेल. असे नेते घडणं गरजेचं आहे. केवळ राजकारणाची तडजोड करणारे लोक जर राजकारणात असतील तर उपयोग होणार नाही. ज्या ठिकाणी गरज आहे काही तडजोडीची, ठीक आहे, त्या ठिकाणी मागं पुढं होणं गरजेचं असतं, पण आपले तत्त्व ठेवून, आपले विचार कायम ठेवून, आपली विचारधारा जपून जो राजकीय नेता चालतो त्यापैकी अजितदादा पवार हे होते नक्कीच आहे.
आज त्यांच्या आठवणी खूप आहेत, प्रत्येकाला आहेत. बोलावं तेवढं कमी आहे. मात्र या ठिकाणी आज अजितदादा, आपण सर्वजण अजितदादा असतील, त्याच्यानंतर त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक विदीप जाधव असतील, त्यानंतर पायलट म्हणून जे होते ते ज्या आहेत विशेषतः सांभवी पाठक आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर पिंकी माळी, या सर्व सहकाऱ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. कारण अजितदादा इतकेच हे चौघेसुद्धा आपल्याला तितके महत्त्वाचे आहेत. कारण अजितदादाचा जसा परिवार आहे तसा या चौघांचासुद्धा परिवार आहे. त्यांच्याही कुटुंबामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तेही त्यांच्या कुटुंबाचे खूप आधार होते. म्हणून आपण त्यांनासुद्धा श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया. त्यांच्याप्रतीसुद्धा आपल्या संवेदना व्यक्त करूया. कारण अजितदादा तर महाराष्ट्राचे नेते होते. प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करत होता. परंतु हे चौघे जे त्यांच्यासोबत गेलेले हे जरी मागं होते तरी ते सुद्धा अजितदादाच्या आयुष्याचा एक भाग होते. तेच त्यांना बारामतीला घेऊन चाललेले होते. त्याच्यामुळे त्यांचं योगदानसुद्धा या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. तेही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तेही या ठिकाणी त्यांचाही जीव गेलेला आहे. त्यांचाही दुःखद निधन झालेलं आहे. त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. आज शुक्रवार आहे 30 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता केज पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आपण सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सर्व संघटना यांचे सर्व प्रमुख, सर्व पदाधिकारी सर्वांना, तसेच सन्माननीय युवक युवती आणि नागरिक, सर्व पत्रकार बांधव यांना एकत्रित निमंत्रित करून किंवा एकत्रित बोलावून त्या ठिकाणी आपण दादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जे सोबत त्यांच्या गेले या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आज आपण घेणार आहोत. आपणही नक्की तिथं या. एवढंच या ठिकाणी आजच्यासाठी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.